मंडळी, मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म कडून. तर मी आज तुम्हाला आमच्या गोठ्यातील अशी गाय दाखवणार आहे की ज्यावेळेला सॉर्टेड सिमेंट हे ज्यावेळेला अजून कोणाला माहिती पण नव्हतं, त्यावेळेला एक नुकतंच आलेला तो प्रकार. आणि त्यावेळेला जास्त कोणी भरवत पण नव्हतं, की त्यावेळेला अजून त्याची माहिती पण पुरी नव्हती. त्यावेळेला आम्ही आमच्या गोठ्यात सॉर्टेड सिमेंटचा प्रयोग केलेला, प्रयोग करून बघितलेला. तर त्याची ही गाय आहे, की तुम्ही बघताय ती. तर सॉर्टेड सिमेंट का भरायचं आणि त्याचा प्रयोग आम्ही केला आणि त्याचं का भरायचं, त्याचा फायदा काय, त्याचे त्याच्यामुळं आमचं उत्पन्न कसं वाढलं, दूध कसं वाढलं, किंवा त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आमच्या गोठ्यातले येणारे जवळजवळ 20 वर्षापासून त्यांनी आम्हाला आमची सेवा दिलेली आहे आमच्या गोठ्याला, ते डॉक्टर भाऊसाहेब जाधव. तर हेच आपल्याला त्या सॉर्टेड सिमेंटचं सगळी माहिती सांगतील, कारण की त्यांनीच हा पहिला प्रयोग केलेला आहे आपल्या गोठ्यात आणि त्यांनी करून यशस्वी पण करून दाखवलाय. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकू या सगळ्या सॉर्टेड सिमेंटची माहिती आणि ते का भरवलं पाहिजे. नमस्कार, माझं नाव भाऊसाहेब मधुकर जाधव. मी बाहेर केंद्र कुंभारी येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम करतो. मी गेली 19 वर्षापासून गुंडे यांच्या फार्मवर काम करतोय. तर साधारण 2016 साली बायफने प्रथमच सॉर्टेड सिमेंट हा कार्यक्रम सुरू केला गोदावरी दूध संघा अंतर्गत. तर आपण गुंडे यांच्या फार्मवर सुरुवातीला साधारण एक 10 ते 18 गायींवरती सॉर्टेड सिमेंटचं काम केलेलं होतं. त्यापैकी आपल्याला 7 गायींमध्ये कन्सिव्ह रेट भेटला आणि 4 गायी रिपीट झाले होत्या. त्यातल्या 7 ज्या कालवडी जन्माला आल्या होत्या त्यातल्या आता गोठ्यामध्ये साधारण 6 आहेत आणि एक कालवड त्यांनी सेल केलेली आहे. तर त्या कालवडी सर्व त्यांच्या ज्या गायी येतात 40+ दूध देणारे आहेत आणि सर्व या इम्पोर्टेड सिमेंट टोलनस मस्कुलर मिसोरी या सिमेंटच्या ज्या तयार झालेल्या, आणि तो प्रयोग बायफनी प्रथमच सुरू केलेला होता. तर सॉर्टेड सिमेंट का करायचं आणि नेमकं का तुम्हाला कसं आलं की असं सुचलं की आपण सॉर्टेड सिमेंट केलं पाहिजे? कसं सॉर्टेड सिमेंट केलं पाहिजे, त्यातले जे आहेत ते सिमेंट सर्व 17,500 ते 18,000 प्लस ज्या वळूंचं सिमेंट होतं त्यांच्या आईंचं ते सिमेंट आपण या गोठ्यात वापरलेलं आहे. आणि त्या सर्व कालवडीत साधारण 16 ते 17 महिन्यात कन्सिव्ह राहिले. त्यांची वाढ बी फास्ट झाली. विटोर फर्स्ट लॅक्टेशनला लवकर आल्या ती आणि पहिल्याची यायला त्या कन्सिव्ह झाल्या. त्याच्यामुळं त्यांच्यापासून पहिलं जे वेत भेटलं ते साधारण 24 ते 26 महिन्यात आपल्याला पहिल्या कालवडीचं वेत भेटलं आणि पहिल्या लॅक्टेशनला त्या कालवडींनी म्हणजे 27 ते 28 लिटर प्लस पहिल्या वेताला दिलेले. आणि त्यांना शॉर्टेजचा कार्यक्रम आपण पहिले त्यांना मिटिंग घेऊन समजून सांगितलं. हे तर पहिले ऍग्री होत नव्हते, पण त्याचं महत्व त्यांना पटवून दिलं. त्यातलं ते म्हणे आम्ही एवढं त्यावेळेस 1250 सिमेंट का लावायचं, कशासाठी वापरायचं, त्याच्यात गाय उलटली तर भरपूर त्यांनी प्रश्न विचारले. त्याचं मार्गदर्शन त्यांना ते समजून दिलं. तुम्हाला एका गोठ्यात एक जरी कालवड जन्माला आली, जर आपण कन्व्हेन्शनल सिमेंट वापरलं तर गोरा किंवा कालवड जन्माला येते. आणि गोऱ्यांचा तर आपल्या शेती उद्योगात यांत्रिक शेती झाल्यामुळे कसल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. साधारण ते खाटकालाच विकले जातात, त्याची गोहत्या होते. ते त्यांना महत्व पटवून दिलं, मग ते सॉर्टेड सिमेंटला तयार झाले. आणि सॉर्टेड सिमेंट का वापरायचं, त्या सॉर्टेड सिमेंट X आणि Y या गुणसूत्र त्या सिमेंट कांडीमध्ये असतात आणि त्यातले Y हे गुणसूत्र आपण बाजूला काढून X गुणसूत्र हे त्या विरेकांडीमध्ये ठेवतो. त्या X गुणसूत्रामुळे आपल्याला 90% कालवड जन्माला येते. आणि साधारण आपण एका गोठ्यात जर 4 गायी असल्या, कन्व्हेन्शनल सिमेंट जर वापरलं तर 5 वर्षात 4 गायींपासून आपल्याला 13 कालवडी मिळतात. तेच जर हे सॉर्टेड सिमेंट 4 गायींमध्ये 5 वर्ष वापरलं तर आपल्याला साधारण 29 कालवडी जन्माला येतात. हा सरासरी 90% कन्सिव्ह रेट कालवडींचा आपल्याला आतापर्यंत मिळालेला आहे. पण मग किती वेळा वापरलं पाहिजे ते एका गायीवर सॉर्टेड सिमेंट? सॉर्टेड सिमेंट जी गाय रिपीट होत नाही किंवा जिला कोणत्याही गर्भपिशवीचा दाहा नाही किंवा अशी गाय, त्या गायीला आपण जोपर्यंत ती येतात येते तोपर्यंत जरी वापरले तरी कोणत्याही प्रकारची अडचण नाही.
तिला काही नुकसान नाही, तिच्या गर्भपिशवीला काही- नुकसान नाही काहीच किंवा तिला काही नुकसान नाही सॉर्टेड सिमेंटचं. उलट ते त्याच्याच हा. बदल्यात जर गोरा जर झाला हा गोरा झाला तर त्याचं वेट वगैरे ज्यादा असतं गाईला, ते प्रसूती या तारीख जास्त वेळ काळात वेदना न होतात. त्याच्यामुळं कालवडी या थोड्या वजनाला हलक्या असतात आणि हा. म्हणजे एकंदरीत ज्याला दूध धंदा करायचा आहे, SSC करायचा आहे, त्याला दुधाचं उत्पादन वाढवायचं आहे, त्यांनी सॉर्टेड सिमेंटचा वापर करा. आणि ज्याच्यामुळं तुम्ही एक 4-5 गायींपासून सुरुवात केली तर तुम्ही येणाऱ्या भविष्यात एक 3-4 वर्षात तुमचा जवळजवळ 25-30 गायींचा गोठा आरामात तयार होतोय. आणि सगळ्या तुम्ही जर व्यवस्थित असं नियोजन केलं तर 25+ दुधाच्या गायी ह्या तयार होतील. त्याच्यामुळं सॉर्टेड सिमेंट तुम्ही पण वापरा. आणि जे कोण वापरले असतील किंवा ज्यांच्या गोठ्यात त्यांनी प्रयोग केलाय, ज्यांचा यशस्वी झालाय, तर ते पण मला कमेंट करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.